10 दिवस आपण आपल्या छोट्या दोस्तांकडून जाणून घेऊया. कारण गणपती बाप्पा बसले आहेत, कशा पद्धतीने तू एन्जॉय करतो आहे 10 दिवस. तसं तर माझ्या घरी पण गणपती असतात, ते कुळाच्याही गणपती असतात. काही वर्षांपूर्वीपासूनच आम्ही गणपतीचे सण साजरे करत आलो आहे. पण यावर्षी मला थोडं दुःख होत आहे, कारण मला डान्स करायचा जो चान्स मिळत नाही, कारण मी टेस्टमध्ये अभ्यासाच्या याच्यात मी इतका रमून गेलो आहे की मला म्हणजे डान्स करायचं अलाउड नाही आहे. आणि गणपतीचे जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते मला खूप आवडतात आणि हा उद्देश बिलकुल चांगला आहे, कारण याने एक राष्ट्रीय एकात्मता वाढते. खूप वेगवेगळ्या जातीचे लोक सोबत येतात आणि ते आपल्यासोबत सगळे येऊन सोबत साजरा करतात, गणपती बाप्पाचे दर्शन घेतात आणि खूपच चांगलं वाटतं मला. खूप मजा येते त्याला. दुर्दैव त्याचं असं त्याला वाटतं की यावर्षी 10वीचं वर्ष असल्यामुळे मला डान्स करायला मिळणार. खूप खंत आहे त्याच्या मनात त्याची. तू सांग, तुला काय विशेष वाटते 10 दिवसामध्ये आणि कसा तू सेलिब्रेट करतो? गणपती बाप्पा यांच्यासाठी 21 मोदकाचा प्रसाद ठेवतात. सर्वांना मोदक आवडते, मला सुद्धा आवडतं. 10 दिवस खूप रंगमंचावर खूप स्पर्धा असतात. ड्रॉइंग कॉम्पिटिशन, नृत्य कला कॉम्पिटिशन, अशा सर्व कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतो. मला असंच खूप आवडतो. तुला काय वाटतं सांग, तुला कसं आवडतं? मला गणपती बाप्पा हा खूप आवडते, कारण की आमच्या घरी पण गणपती बसतो आणि आमच्या घराच्या बाजूलाही गणपती म्हणजे मोठावाला बसतो. तिथे खूप वेगवेगळ्या स्पर्धा होतात. मी त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि त्यात पण मी घेतो. त्याच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धा त्याला आवडतात. तुला काय आवडतं गणपतीमधलं? काय वैशिष्ट्य आवडतं या सणाचं? सर्व लोक म्हणजे एका वेळेस सगळे लोक इथे एकत्रित होतात आणि आपल्या विचार आदान-प्रदान करतात. हे जो लोकमान्य टिळकांनी हा सण साजरा करायला सुरुवात केली होती, ते आपल्या उद्देशामध्ये एकदम साकार झालेला मला असं वाटतं. सगळ्या चांगल्या उद्देशाचा हात आहे. सगळे लोक आपल्या एकत्रित होऊन आपल्या विचार अजून काय वैशिष्ट्य तुला वाटतं या सणाचं? माझ्या घरी तर कधी गणपती बसत नाही, पण तरी मला खूप आवडतो, कारण की असं सार्वजनिक जिथे बसते तिथे गेले तर तिथे खूप चांगले जसे कार्यक्रम होतात त्याच्यात भाग घेणं वगैरे, डान्स वगैरे, गाणं म्हणणं वगैरे, ते खूप चांगलं वाटते. पण मी असं कधी अगर एकदा भाग घेतला आहे, पण ते पाहणं खूप चांगलं वाटतं. त्याचं प्रदर्शनी वगैरे होते, तर त्यामुळे गणपती हा जो आहे उत्साह आहे खूप चांगला वाटतो. गणपती आवड तुझा. अजून तुला काय करायला आवडतं गणपतीमध्ये 10 दिवस? गणपतीमध्ये मला सिंगिंग कॉम्पिटिशन आणि डान्सिंग कॉम्पिटिशन खूप आवडते. याप्रमाणे आता मी बोललं की ॲक्सिडेंट असल्यामुळे याला डान्स करायला नाही मिळणार आहे, तशी मी प्रत्येक वेळेस गणपतीच्या वेळेस मी डान्समध्ये पार्टिसिपेट करते आणि नेहमी माझा नंबर येतो. यावेळेस केला की नाही? यावेळेस आता तर भाद्रपद सुरू आहे. मी कालच सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये म्हटलं होतं. तुला नंबर आला? असं रँक वगैरे एकदम नाही सांगत. सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये काय पार्टिसिपेट केलं, खूप खुश दिसत. तू काय वेगळं केलं आणि काय आवडतं? गणपतीमध्ये मला सगळ्यात जास्त म्हणजे जेव्हा मंडळ आपले गणपती बसवतात, मला मंडळाचे गणपती बघायला खूप आवडतात. तर त्याच्यामध्ये जर त्या गणपतीच्या मुकुटामध्ये हिरे मोती असं काही अलंकार वगैरे असे असेल, मला ते बघायला सगळ्यात जास्त आवडतं. आणि झाक्या ज्या असतात त्या अतिशय सुंदर वाटतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही नवीन गोष्टी पण शिकायला मिळतात. जसं एक कालच मी झाकी बघून आली, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की चंद्राने एकदा गणपतीची नाचक्की केली होती, म्हणून त्यांनी त्याला आपले डास फेकून मारला होता. ते त्या झाकीमध्ये दाखवलं गेलं होतं. अजून आणि अशा खूप गोष्टी आपण मला सगळ्यात जास्त जर मिठाई म्हणली तेव्हा सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये बर्फी आवडते. गणपतीच्या दिवसात तुला बर्फी खायला मिळते म्हणून त्याला आवडतं. तुला काय वेगळं करायला आवडतं गणपती दिवसांमध्ये? काय वेगळं करत असतो तू? म्हणजे मला वेगळे गणपती पाहायला खूप आवडतात. जसं आता मी दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी पण जाणार आहे. जरी माझा पेन भेटली तरी मी व्हेरायटी आपल्याजवळ ठेवणार आहे, कारण मला ते त्यांचं डेकोरेशन वगैरे सगळं आवडतं आणि मला तसंही डेकोरेशन आणि वर्क एक्सपिरियन्स करायची सवय असल्यामुळे मला व्हेरायटी गणपतीमध्ये डेकोरेशन करतो गणपती करायचं. म्हणजे माझ्या घरी तर बसत नाही, पण माझ्या आजूबाजूला बसत तर मी त्यांच्याकडे जाऊन करतो डेकोरेशन. गणपतीच्या डेकोरेशन करायला आवडतं. आपल्यातला कला बाहेर येतात काय? आणि तुला काय वैशिष्ट्य वाटतं गणपतीमधलं? गणपतीमधलं वैशिष्ट्य म्हणजे मला गोड खायला खूप आवडतं, म्हणून या म्हणजे 10 दिवसात मला पुरणाची पोळी रोज मिळते. 10 दिवसात रोज पुरणाची पोळी मिळते? 10 दिवस अभ्यासाला पण मुक्ती मिळते म्हणूनही आवडतं का? गणपती म्हटलं की चांगला गणपतीमध्ये आपण खूप सारे आपले सिंगिंग म्हणजे आपले शौक जे असतं
ते सगळं आपण सादर करू शकतो आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशनचा आनंद घेऊ शकतो. आणि मला गणपती बघायला खूप आवडते. मी माझ्या बाबांना या सणांचा खूप हट्ट करते की मला गणपती बघायला न्या. आणि मी गणपती पेपरमध्ये वैशिष्ट्य म्हणजे मी गणपतीच बघते. आणखी मी गणपतीमुळे मला पेपर वाचायला खूप आवडते. आणखी मी पेपरमध्ये गणपती खास करून वाचते. बरोबर. काय अजून वेगळं करतो तुझ्या 10 दिवसामध्ये? अभ्यास करते काय? अभ्यास तर करणारच ना. आता अभ्यास करते आणि गणपती म्हटलं की महाराष्ट्रीयन सण आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये सार्वजनिक गणपतीमध्ये लोक म्हणजे गणपती मंडळाचे लोक मोठ्यात मोठ्या गणपती बसवण्याचं हे करतात. कोणी सुपारीचा, कोणी अजून कोणता. तर ते बघायला, त्यांच्यावर चर्चा करायला, त्यांचे म्हणजे फोटोग्राफ आपल्याला टिपून ठेवायला ते मला जास्ती आवडतं. अजून त्याच्यात म्हणजे त्यांच्या जे भक्ती वगैरे असतात त्या पाहायला, त्यांच्याबद्दल समजून घ्यायला. अजून म्हणजे असं म्हटलं की त्यांचं गणपती मोदक वगैरे आवडतात तर ते खायला, सगळ्यात जास्त मोदक खायलाच आवडतात. आणि या 10 दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात. त्या स्पर्धेवरून लोकांना एक स्टेज मिळतो. जसं आता कलाकार होऊन गेले, त्या कलाकारांनी सुद्धा कधी ना कधी गणपती उत्सवात हे भाग घेतला असणार. तर त्या स्टेजवर त्यांनी म्हणजे मोठं हे व्हायला चान्स मिळतोय. बरोबर. मग शाळेत गणपती बसवायला आवडतं का? असं वाटतं की शाळेत पण गणपती बसवायला हवा, तुझ्या बसतो का? तर तसं पहिले जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा बसायचा गणपती. पण आताही असं वाटते की गणपतीचं आगमन व्हावं शाळेत. संदल म्हणजे आमच्या शाळेतच चांगलं संदल बाकीपेक्षा. तर असं वाटतं की शाळेतले स्टुडंट्स वगैरे सगळे जाऊन तिथून गणपती घेऊन यावं, शाळेत बसवावं, आरती पूजा सगळं काय करावं. अजून मग तिथे पूर्ण शाळेतले एकत्र होऊन, शाळेतली म्हणजे पूर्ण स्टुडंट सगळे येऊन आपण पूर्ण गणपतीच्या चांगल्याने गणपती उत्सव साजरा करावा. व म्हणजे त्याच्या हिशोबाने आपण एकता निर्माण करतो एक दुसऱ्यात. तर जो माणूस आपण या सोसायटीमध्ये राहतो तर त्याला आपण म्हणजे एक दुसऱ्यात म्हणजे सोबत राहण्याची आपण जी विशिष्ट आहे ती समोर जाऊ शकतो. संदल गणपतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे गणपती आणताना शिरवताना वाजवता तो संदल, तो सगळ्यांसाठी एक मजेचा भाग असतो. सगळ्यांना वाटतं संदलमध्ये खूप मनसोक्त नाचावं. तू सांग, तू काय करत असते घरी? कशा प्रकारे तुम्ही गणपती साजरा करता? माझ्या घरी तसा गणपती बसत नाही, पण मला आवडतं. या 10 दिवसात आपल्याला पुष्कळांकडे आमंत्रण असते जेवणाचं आणि छान वाटतं ते सर्वांकडे ठेवायला. आणि नेमकं या दिवशी आमच्याकडे गणपती बसत नाही तरी माझी मम्मी करते मोदक, स्वीट्स वगैरे करतात घरी. आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यात मला भाग घ्यायला आवडते. पण यावर्षी मी नाही करणार, मी ते बघायला जरूर जाणार. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायला सगळ्यांना आवडतं. तू सांग, तुला काय वाटतं? आता काही बोलली ना की तिला जेवण करायला खूप आवडतं, त्याचा लाभ मी नाही घेऊ शकत. कारण मी त्यानंतर आम्हाला भाद्रपद सुरू आहे आणि त्यामुळे रात्री जेवण आमच्याकडे चालत नाही. म्हणून तेवढं थोडं दुःख होतं की कुठे. एन्जॉय करतो की नाही? एन्जॉय खूप करतो. नाचणं, संदल वगैरे ते खूप आवडतं. संदल आवडतं, मात्र भाद्रपद असल्यामुळे वेगवेगळे पदार्थ खाऊ शकत नाही असं तिला वाटतं. सांग, तुझं काय म्हणणं आहे? अजून काय वेगळं करतं? मला वाटतं की गणपतीच्या ह्याच्यात मला 10 दिवस सुट्ट्या मिळाल्या. घरी त्या गणपतीचा चेहरा बघून मनाला असं प्रसन्न होते. आणि तिथे मला मोदक खायला खूप आवडतात. आमच्या घराकडे सुद्धा एक सुंदर गणपती बसला आहे. मी उद्याच जाणार आहे गणपतीची झाकी वगैरे बघायला माझ्या ताईसोबत. आणि मला बेतात वगैरे विलायतीच्या वगैरे गणपती आले असे विविध गणपती बघायला मला खूप आवडतात. प्रकार बघायला आवडतात. मजा येते वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रकाराचे गणपती बघायला. कशा प्रकारचे गणपती बघायला आवडतात? सुंदर डेकोरेशनची मोठ्या मूर्ती असते. जसं मी आता बाहेर आता गणपती बघायला गेलो होतो परवा रात्री. तर आम्ही पहिले गणपतीला गेलो तर तिकडला जो डेकोरेशन होता गणपतीचा तो मला फारच आवडला. आणि जे गणपती बनवतात आपण शिंपल्याचे, सुपारीचे, तसे गणपती मला खूप आवडतात बघायला. अच्छा, आपल्याकडे कोणी घरी गणपती तयार केलाय का आपल्या हाताने? कधी करून बघितलेला आहे का? किंवा चित्र काढायला असं वेगळं? आता आमच्या शाळेत वॉल मॅगझिनमध्ये असं एक आर्टिकलचं एक प्रकार असतो. तर या आठवड्याचा टॉपिक होता आमचा की गणेश उत्सव. तर यामध्ये सर्व मुलं सहभागी झाले होते आणि त्यांनी वेगवेगळे गणपतीचे फोटो, आर्टिकल आणि काही पूजेबद्दल
काही एकत्रित करून त्यांनी जमा केलेले आहे. त्या याने पण मुलांचा एक उत्साह वाढतो आणि असं म्हणतात की 10 दिवसात गणेश चतुर्थीला गणपती स्वतः पृथ्वीवर उतरून त्यांच्या भक्तांना ते दर्शन द्यायला येतात. हे 10 दिवस आणि अनंत चतुर्दशीला ते वापस जातात. हाच तो सण आणि महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा गौरवाचा सण, महाराष्ट्रीय लोकांसाठी उत्साहाचा आणि गौरवाचा सण आहे. तुला काय वाटतं? गणपती असला की मी घरी मला बघायला खूप आवडतं आणि घरी असं माझ्या घरी असा गणपती बसतो त्यामुळे घरी पवित्रता असते आणि सकाळी उठून सगळे फुलं गोळा करणं हे सगळं असतं घरी आणि त्यामुळे मला मी बाहेर सुद्धा गणपती पाहायला जाते कारण की मला चित्रकलाची आवड आहे. त्याचे स्केचेस बनवून ठेवणं हे मला खूप आवडतं. स्केचेस बनवणं हे सुद्धा खूप उत्साहाचं काम आहे. इंटरेस्टिंग वाटतं सगळ्यांना. तू सांग की तुला कुठले गणपती आवडतात? घरी गणपती असला की घरी थांबायला आवडतं की बाहेर फिरायला आवडतं गणपती? दोन्ही कडचे आवडतं. घरी राहतो तर घरी तिला असं वाटतं की तिला बघतच राहावं. पहिल्या दिवशी जेव्हा आपण गणपती आणतो तेव्हा असं वाटतं की किती उत्साहित आहे आणि म्हणजे सगळेजण आपल्या घरचे दुःख वगैरे सगळे विसरून तिची पूजा करतात. पण जेव्हा शेवटल्या दिवशी जातो तेव्हा खूपच दुःख होते. असं वाटतं की कोणी घरातून जात आहे. अजून बाहेरचा गणपतीचं खूपच चांगलं वाटते. अलग अलग प्रकारचे राहते. बाहेरचे गणपती पण आवडतात, घरचा गणपती पण आवडतात. लोकांना सगळ्यांना आवडतं की बाहेर जायचं, वेगवेगळे डेकोरेशन बघायचे. अजून तुला काय करावं वाटतं गणपती उत्सवात? काय असायला असं तुला वाटतं? मला असं वाटतं की गणपतीच्या उत्सवात पूर्ण सगळे जे कास्टचे लोक राहते ते एकत्र यावे आणि मग सगळ्यांनी आरती करावी गणपतीची आणि आरती झाली की सगळ्यांनी नैवेद्य घ्यावा. सगळ्या जातीच्या लोकांनी मिळून एकत्र यावं, गणपतीची आरती करावी हा जो संदेश टिळकांनी दिला होता तो प्रत्यक्षात यायला हवा असं त्याची इच्छा आहे. आणि मला सांग की अजून तुला काय वैशिष्ट्य वाटतं? काय करत असतं तू गणपतीच्या? तू आरती म्हणते का? तुला म्हणतात काय? हो मला येतात पण मला असं वाटते की सर्व जणांनी मिळून जसे की यांनी म्हटलं की सर्व जणांनी मिळून आरती करावी. कोणाच्या मनात भेदभाव वगैरे नको व्हावा. गणपती 10 दिवसासाठी आपल्या घरी येतात पण त्यासाठी आपण चांगल्याने राहावं. कोणी आलं वगैरे नाही राहावं. सर्वांनी मिळून मिसळून राहावं. अरे गणपतीच्या 10 दिवस सगळ्यांनी मिळून असं मोठ्याने आरती म्हणायला आवडतं का? किती आवडतं असं? आणि किती जण तुम्ही असं करता का घरी? नाही माझ्या घरी कधी गणपती बसत नाही पण गणपतीवर विश्वास आहे. बाजूला गणपती बसतो तिकडे सांस्कृतिक कार्यक्रमात मी भाग घेत असते. नृत्य करणं मला खूप आवडते म्हणून मी नृत्य करत असते. म्हणजे माझा कधी पण अव्वल नंबर येत असते. तू घेते का सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बघ गणपती? हो घेते कधी कधी पण आमच्याकडे जसं बसत नाही गणपती आणि पण मी असं घेत असते भाग वगैरे आणि मला तिथे प्राईज पण मिळतात आणि मला हा खूप आवडतं. तिथे लाडू वगैरे गणपती खूप आवडतात. गणपतीचा सण सगळ्यांनाच आवडतो. काहीतरी वेगळं त्यांना करायला मिळतं. अजून तुम्ही सांग काय वैशिष्ट्य वाटतं? वैशिष्ट्य आता मला तर ते गणपती काही घरी बसत नाही पण तरी अगर बाहेर कुठे गेलं तर असं वाटतं की अभ्यास करायची अजिबात इच्छाच नाही पण करावं लागते की अभ्यास करायसोबत तिथे फिरायला खूप जास्त म्हणजे असं थोडं प्रदर्शनीमध्ये फिरायचं वगैरे. तिथे चांगले चांगले झुले वगैरे तिथे झुलायला वगैरे चांगले जे खरं 10 दिवसांचा अभ्यासावर वगैरे परिणाम होतो का असं वाटतं का? गणपतीमध्ये अभ्यासावर कुठे परिणाम होतो या 10 दिवसाच्या उत्साह? एकदम जास्त परिणाम नाही होत पण तरी जर आपण म्हटलं जर फिरायचं आहे तर आपल्या एक सायंकाळ पूर्ण जाते फिरायचं म्हटलं की. कारण की आपण सायंकाळी नेहमी सायंकाळी फिरायला गेलो मंडळाचे गणपती बघायला गेलो तर कमीत कमी आपण 10-12 गणपती बघितल्याची वापस येऊच नाही शकत ते असतं. आणि मग जर प्रदर्शनी बघायची तर दुसऱ्या दिवशी जावं लागतं त्यामुळे थोडासा परिणाम होतो जास्त. त्याच्यावर पण थोडासा परिणाम होतो गणपतीचा असं. त्यामुळे काय म्हणतं तुझं काय म्हणतं? मला तर म्हणजे गणपतींवर लहानपणापासूनच विश्वास आहे. असं वाटते की ते 10 दिवसात केव्हा माझ्याशी येऊन बोलतील असं मला असा विश्वास आहे की मी जे मागितलं गणपतीशी ते मला पूर्ण करतात. माझी हर इच्छा पूर्ण करतात. आणि मी यावेळेला पण टेकडी गणपतीला गेलो होतो कारण म्हणजे माझ्या 10वीचं वर्ष यशाने पार पडलं पाहिजे त्यामुळे मी त्यांचे दर्शन घ्यायला गेलो होतो. आणि मी आता रिसेंटली इंटरनेटवर सुद्धा लोकमान्य टिळकांनी बसवलेला पहिला गणपती पाहून आलो. त्यांनी खूप सुंदर त्याचे आर्टिकल्स आहे इंटरनेटवर उपलब्ध. तुम्ही पण पाहावे असं मला वाटतं. म्हणजे गणपतीचं सुद्धा स्वरूप आहे ते तुला वाटतं कशी मस्त आहे असं?
त्यांचे डोळे म्हणजे मला खूप आवडतात. असं वाटतं की प्रत्यक्ष आपल्या समोर उभे आहे त्यांचे डोळे बघितल्यावर. स्वरूप म्हणजे ज्या पद्धतीने सगळीकडे होतं, सांस्कृतिक कार्यक्रम ज्या पद्धतीने चालतात, जो मेसेज त्याच्यातून जातो तो आवडतो का, असं वाटतं की चांगलं असं व्यवस्थित सुरू आहे. हो, व्यवस्थित सुरू आहे. कारण की म्हणजे गणपती पाहायला जाणं म्हणजे वेगवेगळे प्रकारचे गणपती दिसतात. कोणी म्हणजे शेषनागावर, कोणी सहज बसलेला. तर ते तसे सुरेख मूर्त्या पण मला बरं वाटतं. गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्त्या पाहून सुद्धा सगळ्यांना बरं वाटतं. आणखी आपण विचारू की या दहावीच्यात आणखी तू काय वेगळं करते की जे करत नाही, आणि का बरं हा उत्सव तुला बाकी सणांमध्ये सगळ्यात चांगला वाटतो? हा उत्सव बाकी सणांमध्ये ॲक्च्युली चांगला वाटतो कारण की त्याच्यात म्हणजे आपल्याला वेगळं करायला भेटतं काहीतरी. जर आपण म्हणतोय की म्हणजे घरी जसं अजून काही उत्सव असतात, दसरा, दिवाळी हे सगळे असतात, त्याच्यात म्हणजे परफॉर्मन्स स्टेज नाही मिळत एका मुलाला. म्हणजे त्याला जर आपले व्ह्यूज जर द्यायचे असतील तेव्हा त्याला काही लोकांचा मांडायचं असतं की नाही आपण असं करावं, तर ते आपल्याला बाकी सणांमध्ये नाही करता येत. गणपती हा एकमेव असा सण आहे ज्याच्यात सगळे लोक एकत्र येऊन, सगळे हिंदू अजून कोणते सगळे लोक एकत्र येऊन शकतो. उत्सव असा सण आहे की प्रत्येकाला काही ना काही करायची संधी त्याच्यात मिळते, खूप मजा करायला मिळते. त्यामुळे सगळ्यांचा आवडता सण आहे. फक्त सगळ्यांना वाटतं की या 10 दिवस शाळेला सुद्धा सुट्ट्या असायला हव्या. कौस्तुभ फलटणकर, स्टार माझा, नागपूर.